नमस्कार, स्वागत है आपका इंडिया न्यूज 28 में। ये बात करते हैं महाराष्ट्र की कुछ खास खबरों की। नागपुर में अवैध रूप से दारू तस्कर को किया गिरफ्तार। 2 पहिया वाहन सहित 1,32,000 का माल जब्त किया। ऑरेंज सिटी नागपुर में 5 पावली पुलिस ने गश्त के दौरान मिली गुप्त सूचना के आधार पर रानी दुर्गावती चौक पंचशील नगर गुरुद्वारा के बाजू निवासी रूप सिंह जीत सिंह टाक 45 वर्ष निवासी को रंगे हाथ देशी विदेशी शराब की अवैध रूप से तस्करी करते हुए रंगे हाथ पकड़ा। प्राप्त जानकारी के अनुसार ईद ए मिलाद और गणेश उत्सव के मद्देनजर शहर में शराब बिक्री पर पाबंदी लगाई गई थी। आरोपी ने इसी बात का फायदा उठाने के लिए भारी मात्रा में देशी विदेशी शराब का जखीरा बिक्री करने के लिए अपने घर में छिपा कर रखा था। प्राप्त जानकारी के अनुसार आरोपी रूप सिंह पर इसके पहले भी बहुत से मामले दारू की तस्करी के और आपराधिक मामले दर्ज है और वह आपराधिक प्रवृत्ति का बताया जाता है। पंचों के मौजूदगी में पुलिस ने पंचनामा कर संपूर्ण माल जब्त किया गया है। पुलिस ने आरोपी के खिलाफ महाराष्ट्र दारूबंदी कायदा के तहत मामला दर्ज कर उसे गिरफ्तार किया है। आरोपी के पास से देशी विदेशी शराब और महुआ शराब 2 पहिया वाहन सहित 1,32,000 का माल पुलिस ने जब्त किया है। आगे की जांच 5 पावली पुलिस कर रही है। पुलिस उपायुक्त राहुल मदने, सहायक पुलिस आयुक्त श्रीमती श्वेता खाड़े, इनके मार्गदर्शन में पुलिस निरीक्षक बाबूराव राउत, पुलिस उप निरीक्षक रंजीत माजगावकर, हेड कांस्टेबल ज्ञानेश्वर भोगे, हेड कांस्टेबल इमरान शेख, रोमेश मेनेवार, गगन यादव, संतोष शेंद्रे, नितिन लोखंडे, पद्मा करूके और महिला पुलिस कांस्टेबल ताई जाधव ने कार्यवाही को अंजाम दिया। नागपुर से संवाददाता रवि सिंह ठाकुर की रिपोर्ट। बरोबर आहे। 6 तारीख मान्य जिल्हाधिकाऱ्यांकडून राईड आहे या गणपती उत्सवानिमित्त आणि 5 तारखेला ईद ए मिलादुन्नबी या कार्यक्रमानिमित्त त्यांच्या मागणीनुसार मुस्लिम बांधवांचे की दारू बंद असायला पाहिजे त्या नियमानुसार मान्य कलेक्टर साहेबांनी ज्या रूटमध्ये ते जाणार आहे रॅली त्या अनुषंगाने त्यांच्या आदेश तसेच मान्य पोलीस आयुक्त साहेब यांच्या आदेशानुसार यशस्वींचा जो पॉवर वापरावा 142 महाराष्ट्र दारूबंदी कायद्याने आम्ही बंद ठेवण्याबाबत 11 वाजता ते 18 वाजेपर्यंत बंद ठेवण्याबाबत सर्व आस्थापनाला जे दारू विदेशी स्वदेशी आणि तसेच इतर बार एंड रेस्टॉरंट बंद करण्याबाबत आम्ही आदेश दिले होते आणि त्या पद्धतीने वरिष्ठांच्या मार्गदर्शन आमचं पेट्रोलिंग सुरू असताना इलिगल दारू कुठेही विक्री होऊ नये, कोणी पिऊ नये या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त साहेब श्री रवींद्र सिंगल साहेब यांचे जे ऑपरेशन थंडर अंतर्गत एक मोहीमच समजून आम्ही पेट्रोलिंग करत असताना हे माहिती मिळाली की आदर्श नगर येथील रूप सिंग टाक हा अवैधरित्या दारू साठा ठेवलेले आहे। त्याच्यानुसार PSI माजगावकर भोगे आणि इम्रान यांची पार्टी जाऊन त्या ठिकाणी गेले असता काही लोकांचा जमाव झाला होता। ते जमाव नेमकं कशासाठी झाला होता याची माहिती घेतली असता नक्कीच त्याच्या घरी दारू असेल, त्याच्यामुळे हे लोक जमा झाले की जेणेकरून पोलीस वापस गेले पाहिजे। परंतु मला माहिती दिली PSI माजगावकरने, आम्ही त्या ठिकाणी महिला अंमलदारासह स्पॉटवर पोहोचलो। त्या ठिकाणी 2 पंचासह त्या दार ढकलून ते प्रवेश केला असता आणि एका माणसाला ताब्यात घेतलं, त्या घरमालकाला तो रूपसिंग टाकच होता। त्याच्या रूम मध्ये प्रवेश करून बघितले असता बॉक्स बेड पलंगात बरेच पोत्यामध्ये दारू ठेवलेले होते। जवळपास 550 नग देशी दारू आणि 20 लिटर मोह दारू आणि 40 नग विदेशी दारू असे टोटल आणि मिळून जो माल मिळून आला ते सीज केली। तसेच सोबत जे गुन्ह्यातला जो माल आहे ते याच्यात हे केलेले आहे, लपून ठेवलेले पलंगाचा वापर केला। आम्ही पलंग पण जप्त केली, कूलर पण जप्त केली आणि ज्या मोटरसायकलने त्यांनी अवैधरित्या वेगवेगळ्या ठिकाणी दारू जमा करून ठेवला होता ते वापरलेले वाहन पण जप्त केले। अशा पद्धतीचे 1,32,200 रुपयाचा माल त्या ठिकाणी जप्त करण्यात आला आणि आरोपीला गुन्हा सूचनापत्र दिले, परंतु आम्हाला दिलेले अधिकार परत गुन्हा करू नये म्हणून आम्ही BNSS कायद्यानुसार त्या आरोपीला अटक करण्यात आले। त्याच्यावर कडक प्रतिबंधक कारवाई करून माननीय DCP साहेब यांच्याकडे हजर करणे तजवीज ठेवली। 1,32,200 रुपयाचा टोटल मुद्देमाल आहे। नाही, तपासादरम्यान नेमकं कुठून आणलं काय आणलं याचा वापर आणखी कोणी सपोर्टला होतो का माल वाहतुकीसाठी तसे शब्द आणखी त्याचा मुलाला इतरांना आम्ही तपासात नक्कीच आणखी आरोपी वाढवू, जेणेकरून जे अवैध धंदे आहेत ते अवैध धंदे कुठल्या पद्धतीने इलिगल पद्धतीने दारू विक्री किंवा अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात ड्राय डेच्या दिवशी जर कारवाई जर असं जर सेलिंग केले
तर समाजाला घातक आहे. त्याच्यामुळे ही कारवाई करण्यात आली आणि पुढे पण आपण अशाच पद्धतीने वाच ठेवू. जे खबर देतील समाजातले लोक त्यांची माहिती गोपनीय ठेवू, कॉन्टॅक्ट गोपनीय ठेवू आणि आपण अशा पद्धतीचे अवैध धंदे नष्ट करण्यासाठी आपण मोहीम पुढे चालू ठेवू.